नमस्कार मित्रों, आज मी पेरू प्लॉटमध्ये आहे. पेरू प्लॉटला काय वेगवेगळे डिफिशियन्सी येत राहतात, परंतु ह्या पेरू प्लॉटमध्ये चुनखडीचं प्रमाण खूप आहे. ज्या शेतामध्ये चुनखडी आहे तिथं आयर्न डिफिशियन्सी फार मोठी होते. आणि जेव्हा आयर्न डिफिशियन्सी तयार होते, जेव्हा आयरच मिळत नाही, आयर्न मिळा गेल्यानंतर झाडांची पाने विटकरी कलरमध्ये जातात. त्याच्यामध्ये पोटॅश असेल त्याचं वेगळं आहे, आणखीन कुठला कंटेंट्स कमी पडला याचा घटक तर ते कमी आहे, परंतु हा जो चॉकलेटी कलर आहे, विटकरी कलर आहे, त्या विटकरी कलर म्हणजे आयर्नची डिफिशियन्सी. आज आता प्रति एकर 1 किलो आयर्न सोडण्यात चालू आहे. ज्या शेतकऱ्याकडे चुनखडी जमीन आहे, जांब लावायचा विचार करत असाल तर कृपया लावू नका, का त्याचं थोडं हाय मेंटेनन्स आहे. जेव्हा पहिले 2 वर्षे जेव्हा सोटमूळ त्याचं चुनखडीला जात नाही तोपर्यंत जांब हिरवं राहतं. आता हे दरवर्षीचा प्रॉब्लेम. झाड एकदा फॉर्म लावलं, तोडणीला आलं, तोडणी होत आलं, शेवटच्या स्टेजला हे अन्नद्रव्य कमी होतं आणि आयर्नची डिफिशियन्सी तयार होते. म्हणून आज आता त्याला फेरस एकरी 1 किलो सोडलेला आहे. परंतु ह्याच्यामध्ये आयर्न एक असा आहे इम्पोर्टेड, ह्या रोगाला म्हणजे ह्या डिफिशियन्सीला इम्पोर्टेड आयर्न पाहिजे. हे आयर्न फार काही काम करत नाही, म्हणून ह्याच्यामध्ये एक इम्पोर्टेड आयर्न आहे रेक्झोलिन म्हणून. जर ज्याच्या जमिनीमध्ये चुनखडी आहे त्यांनी जांब लावलेले आहे, जांब लावल्यानंतर हा विटकरी कलर येत असेल तर रेक्झोलिन 1000 लिटर मध्ये 2 किलो टाकून द्रावण तयार करायचं आणि प्रत्येक खोडावर 2 लिटर पाणी टाका. आणि तेव्हा ओल नसेल तर त्याच्यावर आणखीन 2 लिटर पाणी दुसरं टाका दुसऱ्या दिवशी. म्हणजे काय होईल, सोट मुळाला जाईल. मग त्याच्यामुळे काय होईल, ते चुनखडीपासून याचा बचाव करतं. म्हणून शक्यतो चुनखडी जमिनीत जाऊ नका. लावला असेल तर ह्याचा वापर करा, म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. नमस्कार.